सामुदायिक विवाह सोहळा म्हणजे केवळ दोन जीवांचं मिलन नसून तो समाजाच्या एकतेचा, संस्कृतीच्या जतनाचा आणि सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी उत्सव असतो. हा सामाजिक ऐक्य, सहकार्य आणि सेवाभाव यांचा एक आदर्श ठरलाय. वधूंच्या चेहऱ्यावर उमटलेलं हास्य, वरांच्या डोळ्यातील समाधान आणि हजारो नागरिकांच्या उपस्थितीत अनुभवलेला आनंदाचा क्षण हा प्रत्येकासाठी अविस्मरणीय ठरलाय. समाजातील सर्व स्तरातील लोकांनी एकत्र येत या सोहळ्याला दिलेलं सहकार्य हे आदिवासी संस्कृतीतील एकोप्याचं जिवंत उदाहरण आहे. या सोहळ्यास राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, खासदार भगरे सर तसेच आमदार नितीन पवार यांची लाभलेली उपस्थिती ही आयोजकांसाठी अभिमानाची बाब ठरली आहे. गुजरात आणि महाराष्ट्र राज्यातील समाज बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले. या सोहळ्यानं सामाजिक ऐक्याचा सुंदर संदेश दिला. जनलक्ष्मी आदिवासी शिक्षण संस्था भारे, जनलक्ष्मी कॉम्प्युटर प्रशिक्षण केंद्र, नाम फाउंडेशन, एटी पवार इंटिग्रेटेड फाउंडेशन, कळवण, सुरगाणा तसंच विविध सामाजिक संस्थांनी दिलेले योगदान समाजसेवेची खरी ओळख करून देणार आहेत. आयोजक गोपालराव धूम, नामदेव पाडवी, माजी सरपंच संजय पढेर, प्रकाश धूम आणि सर्व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेत हा उपक्रम यशस्वी केलाय. विशेष म्हणजे गावागावातील तरुण मित्र मंडळ, ग्रामपंचायती, पत्रकार, पोलीस पाटील, आश्रमशाळा कर्मचारी, कलाकार, मंडप व्यावसायिक, डीजे आणि असंख्य समाजसेवक यांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता दिलेलं सहकार्य हेच या सोहळ्याचं खरं सामर्थ्य ठरलं. समाज एकत्र आला तर कोणतेही मोठं कार्य सहज शक्य होतं, याची प्रचिती याच कार्यक्रमातून आली. आजच्या काळात वाढत्या खर्चामुळे अनेक कुटुंबांना विवाह करणं कठीण होत असताना सामुदायिक विवाह सोहळा हा आर्थिक बचतीसह सामाजिक समतेचा संदेश देणारा उपक्रम ठरलाय. परंपरा, संस्कृती आणि सामाजिक जबाबदारी यांचा सुंदर संगम या सोहळ्यात अनुभवायला मिळाला. हा सोहळा केवळ विवाह कार्यक्रम नव्हता, तर समाज परिवर्तनाची एक प्रेरणादायी चळवळ होती. समाजातील प्रत्येकानं अशा उपक्रमांना हातभार लावून एकोपा, संस्कृती आणि माणुसकी जपण्याचा संकल्प करणं हीच या सोहळ्याला खरी मानवंदना ठरेल. 24 महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी धर्मराज चौधरी, पेठ.